माय स्वीट लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये. द मॅन हू नेव्हर लाईड. द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे माणूस ज्यांनी कधीच खोटं बोललं नाही. तर आज आपण या चॅप्टर मध्ये पाहू की एंड मध्ये काय होतं, काय ममत खोटं बोलला, काय राजा कामयाब राहिला आपल्या या गोष्टीमध्ये त्याकडनं खोटं बोलवण्यामध्ये, किंवा ममत इतका समजूतदार होता की त्यांनी काही तरकीब लावली आणि तो खोटं नाही बोलला. तर चला आपण वाचूया द मॅन हू नेव्हर लाईड. तर मुलांना आपण आतापर्यंतच्या स्टोरीमध्ये वाचलं की ही कहाणी बेसिकली एक आफ्रिकन फोक टेल आहे, म्हणजे आफ्रिकाची दंतकथा असते त्याच्यावरती आधारित ही कहाणी एक आहे. ह्याच्यामध्ये जो मेन कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे ममद. ममद जो की कधीच खोटं बोलत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि तो खूप शहाणा दाखवलाय. तो नेहमी आपले डोळे उघडे ठेवतो, आपल्या वातावरणाकरता चारीकडे बघतो आणि खूप ऑब्झर्व करतो. आणि त्याबरोबरच जे तो बोलतो तर आपले शब्दांचा चुनाव सुद्धा तो फार लक्षपूर्वक करतो की त्याच्या तोंडातनं चुकीनेही खोटं न निघे, अशा प्रकारे. तर त्याची जी कीर्ती आहे, त्याचा यश की हा खोटं नाही बोलत, खूप दूर दूर पर्यंत फैलतं. आणि त्याची गोष्ट जी आहे ती राजापर्यंतही जाते. राजाला जेव्हा लोक सांगतात की अशा प्रकारचा माणूस आहे जो खोटं नाही बोलत कधी, राजाला या गोष्टीचा विश्वास बसत नाही. तो या गोष्टीला मानायला तयार नाही होत. तो सोचतो की ह्याची परीक्षा घेतली जाय. तो त्याला बोलवतो आणि म्हणतो, काय तू कधीच खोटं बोलत नाही? तर तो म्हणतो नाही. आणि मग राजा त्याला म्हणतो की पहा बरं, तू सावधानी राहा, कधी कधी आपल्या न कळता पण आपण खोटं बोलून देतो. अशा प्रकारे मग तो परत चालला जातो. आणि मग एक दिवशी राजा महम्मदला परत आठवण करतो, महम्मदला बोलवतो आणि सांगतो की मी जे आहे आता कुठे चाललो आहे, मी शिकारीवरती चाललो आहे. तर तुला काय करायचं आहे की तू पटपट जा आणि राणीला सांगून ये, जी माझी समर पॅलेस मध्ये म्हणजे उन्हाळ्याचे जो माझं महल आहे तिथे माझी राणी आहे, तिला सांगून ये की शिकार केल्यानंतर मी येईन आणि आम्हा लोकांकरता दावत तयार ठेव, आमच्याकरता मेजवानी तयार ठेव, मी, माझे माणसं आणि तू सुद्धा तिथे जेवूया, असं तो त्याला सांगतो. आणि आपला डावा पाय हा जो आहे ते घोड्याच्या जे जिथे आपण पाय ठेवतो घोड्यात चढाई करतो तिथे ठेवतो, जेव्हा की नॉर्मली काय करतात की उजवा पाय ठेवून चढतात. तर हे सांगतो त्याला. आणि महम्मदला तुरंत जे आहे धाडतो आणि धाडल्यानंतर खूप जोराजोराने हसतो आणि सांगतो की पहा आता मी ह्याच्याकडनं कसं खोटं बोलवेने, आणि खूप मजे करतो. आणि दुसऱ्या दिवशी मग तो जातो, आपल्या महालात जातो आणि राणीला विचारतो की काय तू जेवण तयार ठेवलं होतं? तर आपण आता तिथपासून कहाणी वाचूया. पहा, द नेक्स्ट डे द किंग वेंट टू द समर पॅलेस. तर पुढच्या दिवशी तो आपल्या समर पॅलेसमध्ये, उन्हाळ्याचा जो त्याचा महल होता तिथे जातो. डिड मम्मा टेल यू टू प्रिपेअर अ फीस्ट फॉर मी येस्टरडे. आणि राणीला विचारतो की काय मोहम्मद तुला काल म्हणाला होता माझ्याकरता फीस्ट म्हणजे की पक्वान तयार करायला. इट वॉज अ लाय. आणि तो तिला सांगतो की ते खोटं होतं. मोहम्मद गेव मी युअर मेसेज येस्टरडे. तर राणी म्हणते की मोहम्मदनी मला तुमचा जो मेसेज आहे, संदेश आहे, तो दिला होता. द क्वीन आन्सर्ड. असं राणीने उत्तर दिलं. मोहम्मद म्हणाला, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट. तर मोहम्मद असं म्हणाला की बहुतेक राजा जे आहेत ते दुपारपर्यंत, नून म्हणजे काय दुपार, तर दुपारपर्यंत येतील आणि बहुतेक नाही. मे बी म्हणजे काय असतं, बहुतेक. तर मे बी ते येतील आणि बहुतेक ते नाही पण ये, अशा प्रकारे त्यांनी मला संदेश तुमचा दिला. तर पहा ह्यांचा चेहरा पहा कसा आहे, राजाचा चेहरा पहा कसा, तो अगदी आश्चर्यामध्येच पडला की असं कसं, हे काय बोलला तो. तर तो विचारतो की ह्याचा काय अर्थ झाला. अँड व्हॉट डज दॅट मीन, टेल मी फॉर शुअर, आय टोल्ड मोहम्मद. असं जेव्हा तो बोलला तर राणी म्हणते की मी त्याला विचारलं की ह्याचा अर्थ काय झाला, टेल मी फॉर शुअर, मला नक्की सांग की तू काय म्हणणं चाहते, ते येणारे की नाही येणारे असं तू मला नक्की सांग. बट मोहम्मद सेड, पण मोहम्मद जो आहे तो म्हणाला, आय कांट टेल यू फॉर शुअर. तर म्हणाला की मी तुम्हाला नक्की काहीच सांगू शकत नाही. आय डोंट नो वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्टिरअप. तर तो म्हणाला की मला नाही माहिती की त्यांनी, राजांनी काय आपला राईट फूट म्हणजे उजवा पाय टाकला होता घोड्याच्या तिथे त्या बाजूला, और वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड अगेन आफ्टर, किंवा त्यांनी परत आपला जो डावा पाय आहे तो जमिनीवर ठेवला होता नंतर, माझ्या गेल्या नंतर. तर म्हणजे त्यांनी आपल्या डोळ्यांनी काय पाहिलं, त्यांनी हे पाहिलं की त्यांनी आपला डावा पाय घोड्याच्या तिथे टाकला जो की उजवा टाकतात. तर म्हणून तो म्हणाला की मला नाही माहिती. आणि त्यांनी असा घुमावून उत्तर दिला
की माझ्या गेल्यानंतर जर त्यांनी आपला डावा पाय खालती केला आणि उजवा पाय ठेवला तर हे सगळं मला नाही माहिती. सो वी जस्ट वेटेड फॉर यू येस्टरडे बट यू डिडंट केम. तर म्हणूनच आम्ही फक्त तुमची वाट पाहिली पण तुम्ही काही आले नाही. अशा प्रकारे त्यांनी मेसेज दिल्यावरती, त्यांना संदेश दिल्यावरती राणीने सुद्धा काही केलं नाही आणि ती पण चुपचाप बसली राहिली. वेन द किंग हर्ड दिस, आता जेव्हा राजाने हे ऐकलं, हर्ड म्हणजे काय ऐकलं, ही वॉज टेकन अबॅक. टेकन अबॅक म्हणजे त्यांना फार आश्चर्य झाला, फार मोठा आश्चर्य लागला त्यांना. ही अग्रीड दॅट मोहम्मद वॉज रिअली अ वाईज मॅन. आणि ते शेवटी त्यांनी या गोष्टीला मानलं की हो, मोहम्मद खरंच एक खूप शहाणा माणूस आहे. हू ओनली स्पोक व्हॉट ही सॉ विथ हिज ओन आईज. जो तेच म्हणतो जे की त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. नथिंग मोर नथिंग लेस. काहीच जास्त नाही आणि काहीच कमी नाही. ते तेवढंच बोलतो आणि जे बोलतो ते खरं असतं, खोटं नाही होत. अँड आफ्रिकन फोक टेल. बघा, मी तुम्हाला सांगून चुकले की ही आफ्रिकाची एक दंतकथा आहे, त्याच्यावरती आधारित ही कहाणी आहे. आता याचे शब्दार्थ बघा. केप्ट हिज आईज ओपन म्हणजे काय, वॉच्ड केअरफुली. तर म्हणजे तो जेही काही पाहत होता आपल्या चारीकडे, नेहमी आपले डोळे उघडे ठेवणं. आपण म्हणतो ना की आपले डोळे उघडे ठेवा नेहमी, तर तेच की खूप लक्षात देऊन सगळं बघत होता. असंच फेमस म्हणजे व्हेरी वेल नोन, प्रसिद्ध. फेमस म्हणजे प्रसिद्ध. आणि वॉज टेकन अबॅक आता आलं होतं. वॉज सरप्राइज्ड ऑर शॉक्ड. खूप मोठा आश्चर्य लागणं किंवा झटका लागणं, एकदम म्हणतो की झटका लागा, तर तसं म्हणजे असं काही होय, आश्चर्याची गोष्ट होय, तर त्याला वॉज टेकन अबॅक असं म्हणतात. आता बघा, आपण फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन पाहून चुकले होतो. थर्ड बघा, से वेदर द सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, की ह्याच्यात काही सेंटेन्स दिले आहे मोहम्मदच्या बाबतीत आणि कहाणीच्या बाबतीत. आपल्याला सांगायचे कोणते ट्रू आहे म्हणजे सही आहे आणि कोणते फॉल्स म्हणजे चुकीचे आहे, गलत आहेत. मोहम्मद बिकेम फेमस एज द मॅन हू लाईड. काय लिहिलंय की मोहम्मद फेमस झाला, प्रसिद्ध झाला असा माणूस म्हणून की जो खोटं बोलतो. तर हे अगदीच रॉंग आहे. तर इथे तुम्ही फॉल्स लिहाल. काय लिहाल, हे फॉल्स आहे, इथे लिहाल फॉल्स. मोहम्मद कारण की खोटं नाही बोलत होता. एज द मॅन हू नेव्हर लाईड. द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट मोहम्मद नेव्हर लाईड. ही गोष्ट खरी आहे, तर हे ट्रू म्हणजे की राजानी या गोष्टीला नाही मानलं, विश्वास नाही केला की मोहम्मद कधीच खोटं बोलत नाही. तर हे ट्रू आहे. इथे पहिलं फॉल्स, सेकंड ट्रू म्हणजे खरी गोष्ट आहे. द किंग टोल्ड मोहम्मद टू बी केअरफुल. खरं आहे, मोहम्मदला त्यांनी राजांनी म्हटलं होतं की तू केअरफुल राहा, तू फार सावधानीने राहा. तर हे पण ट्रू आहे. मोहम्मद सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स. मोहम्मदनी राजाला हॉर्स रायडिंग करताना म्हणजे घोडसवारी करताना बघितलं होतं. हे चुकीचं आहे, तर हे रॉंग, हे फॉल्स आहे. ठीक आहे ना. त्यांनी नुसतं पाय टाकताना, तेही डावा पाय टाकताना बघितलं होतं. मोहम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. मोहम्मदनी राणीला राजाचा मेसेज म्हणजे संदेश नाही दिला. डिड नॉट गिव्ह म्हणजे नाही दिला, तर हे पण चुकीचं आहे, हे पण फॉल्स आहे. त्यांनी दिला होता, त्यांनी जे पाहिलं होतं आपल्या डोळ्यांनी तेवढा मेसेज त्यांनी दिला. मोहम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन. मोहम्मदनी राणीला खोटं बोललं, हे पण गलत आहे, तर इथेही फॉल्स येईल. मोहम्मदनी खरं बोललं, जे त्यांनी बघितलं ते त्यांनी बोललं. द किंग अग्रीड दॅट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन. शेवटी राजानी अग्री केलं, मानला ही गोष्ट की मोहम्मद जो आहे तो एक फार शहाणा माणूस आहे. तर हे पण सही आहे, तर इथे ट्रू येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ट्रू फॉल्स आपण बघितले. आता नेक्स्ट बघा, अपोजिट्स आपण बघून चुकले मागच्या सेशन मध्ये. डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. यांचा अर्थ काय आहे हे बघायचं. इव्हन पीपल हू लिव्ह 20 days अवे न्यू अबाउट हिम. ह्याचं मी तुम्हाला सांगितलं आधीच की जे लोक 20 days अवे म्हणजे की ज्यांना घरी यायला त्याच्या 20 दिवस लागत होते, इतक्या दूर राहत होते, हे सुद्धा त्याचं म्हणजे की त्याची प्रसिद्धी तिथपर्यंत होती, इतक्या लोकांपर्यंत होती. समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग. म्हणजे कधी कधी आपल्याला कळतच नाही आणि आपण खोटं बोलून देतो, खोटं आपल्या तोंडावर येऊन जातो. म्हणजे जसं राजाने ट्रिक केली, तर त्याला माहित नव्हतं की तो खोटं बोलतोय, पण त्याच्या तोंडावरती येऊ शकत होतं. त्याचा तो खूप शहाणा होता म्हणून तो नाही बोलला. तर हेच म्हणते की कधी कधी आपल्याला बिन जाणता सुद्धा आपण खोटं बोलून देतो. मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वॉन्ट. म्हणजे की होऊ शकतं की तो ये दुपारपर्यंत, होऊ शकतं नाही, कारण की जो मोहम्मद होता तो जे आहे नक्की नव्हता की हा राजा काय करणं चाहतोय, म्हणून त्यांनी अशा प्रकारचं उत्तर दिलं. हे 6 क्वेश्चन आपण करून चुकलोय. शब्द नवीन शब्द आपण कंबाईन करून बनवले खूप सारे.
आता बघा, रीड द फॉलोइंग. केअर, केअरफुल, केअरफुली. हा केअर शब्दनी किती 3 शब्द बनले. केअर, केअरफुल, केअरफुली. आणि अशाच प्रकारे थॉट, थॉटफुल, थॉटफुली. ठीक आहे. आता बघा, राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड. आपल्या मित्राकरता तुम्हाला एक सिम्पलसा मेसेज लिहायचा आहे. ते आपण आता बघूया स्लाइड्स मध्ये. आता बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5-6, 5-6 लोकांचे ग्रुप बनवा. हे खूप गंमतदार एक गेम आहे बरं. राईट डाऊन अ सिम्पल मेसेज. एक साधारण एक मेसेज लिहा. इंग्लिशमध्ये किंवा तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. इंग्लिशमध्ये लिहाल तर जास्त मजा येईल. ईच पर्सन इन द ग्रुप पासेस ऑन द मेसेज ओरली. हर व्यक्ती जो आहे तो ओरली म्हणजे तोंडाने सांगेल आणि कानात सांगायचं त्याच्या, बरं का, जोरांनी सांगायचं. त्याच्या मेसेज सांगायच्या कानात. टू द नेक्स्ट वन आफ्टर मेकिंग वन चेंज इन इट. ठीक आहे, एक एक चेंज करत जायचं त्याच्यामध्ये. सी हाऊ द मेसेज चेंजेस टिल इट रिचेस द लास्ट पर्सन. तर बघा, असा चेंज करत करत शेवटल्या व्यक्तीपर्यंत जाता जाता किती त्या मेसेजमध्ये, संदेशमध्ये चेंज होऊन जातो. याचं एक उदाहरण यांनी दिलंय इथे बघा. प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस, वी विल स्टडी टुगेदर. की प्लीज माझ्या घरी ये, आपण एका बरोबर अभ्यास करू. आता ह्यांनी काय केलं, प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस, वी विल स्टडी टुगेदर. ह्यांनी मायच्या जागी तारा करून दिलं, की ताराच्या घरी ये, तिथे आपण अभ्यास करू. प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस, वी विल प्ले टुगेदर. ते अभ्यासचं काय करून दिलं, स्टडीचं प्ले, म्हणजे आपण खेळू, बरोबर खेळू. आणि शेवटी काय झालं, प्लीज कम ओव्हर टू द पार्क, वी विल प्ले टुगेदर. की यांनी पार्क मध्ये बोलावून घेतलं की तिथे आपण खेळू. अशा प्रकारे हा असं तुम्ही मज्जा करू शकता. आणि तुमचं लास्ट आहे पास्ट टेन्स फॉर्म्स ऑफ. हे शब्द काही दिले आहे, याचे पास्ट टेन्स फॉर्म्स. तर चला आता बघूया आपण की हे कसे करायचे आहेत. तर हा क्वेश्चन नंबर 8 होता आपला. राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड. तुमच्या मित्राकरता एक सिम्पलचा, साधारणचा एक संदेश लिहायचा इंग्लिशमध्ये. बघा कसं तुम्ही लिहू शकता. डिअर प्रिया. जिला तुम्ही संदेश लिहिताय त्याचं नाव, मेसेज ज्याला लिहिताय त्याचं नाव लिहिलं, डिअर प्रिया, माय यंगर ब्रदर इज कमिंग टू यू. म्हणजे माझा लहान भाऊ तुझ्याकडे येतो आहे. प्लीज सेंड विथ हिम माय मराठी टेक्स्टबुक. तर प्लीज त्याच्या हातून माझी मराठीची जी पुस्तके ती तू धाडून दे. यू हॅड टेकन यस्टरडे, जी की तू काल घेतली होती. तर अशा प्रकारचा सिम्पलचा मेसेज तुम्ही कोणत्याही बाबतीत तुम्ही स्वतः पण लिहू शकता. ज्या व्यक्तीला लिहिताय त्याचं नाव लिहा आणि अशा प्रकारचं सिम्पलचा मेसेज तुम्ही लिहू शकताय. आता बघा, पास्ट टेन्स फॉर्म्स विचारले होते काही शब्दांचे, ते आपण बघूया. पहिला शब्द होता टेल. टेल म्हणजे सांगणं. आणि टोल्ड, तर ह्याचा पास्ट टेन्स झाला टेल, टोल्ड. कीप म्हणजे ठेवणं, तर कीप, केप्ट. चूज, चूज म्हणजे आपण काही वस्तू निवडतो त्याला म्हणतो तर चूज, चोज. लिव्ह, लिव्ह म्हणजे राहणं, आणि लिव्ड. ठीक आहे, की आय लिव्ह इन मुंबई, तर मी मुंबईत राहते. ठीक आहे ना. आय लिव्ड एट अहमदाबाद. ठीक आहे, तर म्हणजे मी अहमदाबादला राहत होते. अशा प्रकारे. बिकम, बिकेम. बिकम म्हणजे काही वस्तू होणं, आणि बिकेम म्हणजे झालं, ती गोष्ट झाली. लुक, लुक्ड. लुक म्हणजे पाहायला पण म्हणतो लुक. ठीक आहे ना. आणि लुक त्याचा पास्ट टेन्स झाला. असंच पास, पास्ड. पास एक तर असतं तुम्ही जे पास फेल होता, पण इथे ह्या पासचा आणि दुसराही अर्थ होऊ शकतो की आपण काही वस्तू पास करतो. की प्लीज पास मी द बोल ऑफ सॅलड. ठीक आहे, तर पास मी म्हणजे की मला दे, ती पास कर इकडे. पास, पास्ट. कॉल, कॉल्ड. कॉल म्हणजे कॉल करणं कुणाला. ठीक आहे, किंवा बोलवणं, कॉल तसंही असतं. वॉक, वॉक्ड. वॉक म्हणजे चालणं. आणि अशाच प्रकारे टर्न, टर्न्ड. टर्न म्हणजे गुणणं. तर हे सगळे शब्द आहेत आणि ह्यांचे पास्ट टेन्स फॉर्म्स तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करून घ्या. ठीक आहे. आज आपण ही क्लास जी होती खूप छान होती. आज आपण जी स्टोरी वाचली खूपच मजेदार स्टोरी होती. आणि कशा प्रकारे एक व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेने खोटं बोलण्याची वाचू शकतो. त्यांनी आपल्या जीवनभर खोटं नाही बोलला मग तसं तुम्ही आणि आम्ही पण का नाही करू शकत. आपण जर आपलं थोडंसं विचार केला तर आपणही खोटं नाही बोलायचा प्रयत्न करू शकतो. जे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये खूप बोलतो खोटं, काही ना काही कळत न कळत म्हणजे असं होत राहतं. अशाच प्रकारे इंग्लिश चे पण आपण काही वेगळे वेगळे एक्सप्रेस पाहिले. जसे की आज आपण पाहिलं की टेन्सेसशी रिलेटेड पास्ट टेन्स कसा बनवायचा हे सुद्धा बघितलं. मेसेज कसं लिहू शकतो आपण छोटासा आपल्या कोणा मित्रमैत्रिणीला या कुणालाही, तर ते मेसेज लिहायची पद्धत आपण बघितली. तर आजचा आपला सेशन इथे फिनिश होतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत लवकरच भेटूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.